संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे भाजपामध्ये पुनरागमन। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रवेश सोहळा संपन्न। भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या संसदरत्न डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला। या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीत प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मुंबई येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, नागेश पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर हिनाताई गावित यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलताताई शितोडे, शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कीरसिंग वसावे, प्रताप वडवी यांच्यासह गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। प्रवेश सोहळ्यानंतर डॉक्टर हिनाताई गावित यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचा 1 वर्षापूर्वी राजीनामा दिला होता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी केली होती, परंतु आता पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी संधी दिली आणि पुन्हा प्रवेश दिलाय। त्यामुळे आजपासून मी भाजपाची कृतिशील कार्यकर्ता म्हणून कार्य करणार असून नंदुरबार जिल्ह्यातील संघटन वाढीस लावण्याचे लक्ष्य राहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक तथा नेते आमदार डॉक्टर विजयकुमारजी गावित यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते, असे डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या। आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। 2014 पासून तर 24 पर्यंत 2 वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आली आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी अक्कलकुवा मतदारसंघातून केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार मानते। माझ्यासोबत अक्कलकुवा आणि धडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आहे, माझी पंचायत समिती सदस्य आहे, अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझे पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी धरला होता ते म्हणजे माझी लहान बहीण डॉक्टर सुप्रियाताई गावित, तिच्यासुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते। ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नंदुरबार।